तो आकाश तारेकर आऊट तयार. डाव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय. चांगला चेंडू होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने कट केलाय तो योगेश पेंडकरनं. घे 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 आवाज येत होता मैदानातून, परंतु चेंडू त्याच्या आपली संघाला प्रमोद तयार. राईट हँड राऊंड विकेट मारा करतो. जबरदस्त फटका मारलाय. कोण म्हणतो षटकार जात नाही, परंतु वन बाउन्सचा चौकार पाहिजे. नक्कीच अकुटपे चेंडू टाकला, त्याला उंची जास्त दिली आणि त्याचा खरपूस समाचार घेत आपण बघतोय डीप पॉईंटच्या दिशेनं तो चौकार वसूल केला. योगेश पेंडकर जबरदस्त फलंदाजी करतोय, फुटवर्कचा वापर करतोय. चेंडू शॉर्ट मिड विकेटला उचलला जातो. योगेश पेंडकर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर रोखलंय ते आकाश तारेकरनं. त्यानं ओळखलंय लाईनची गोलंदाजी करावी लागेल, त्रास द्यावा लागेल फलंदाजांना, तेव्हा कुठे या सामन्यामध्ये येऊ शकतो तो जाबिली संघ. दरम्यान जबरदस्त फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, सुंदर फटका योगेश पेंडकर. संघाला रोखणं त्यांच्यासाठी कठीण होऊन बसले. आतापर्यंत 20 धावांची भागीदारी आकाश तारेकर आणि योगेश पेंडकर. जबरदस्त फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने जातोय. फाईन लेग आणि मिड विकेटच्या मध्ये एक टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचलतोय, तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या योगेश पेंडकरला. योगेश पेंडकर जबरदस्त फलंदाजी करतोय. 19 चेंडू जिंकण्यासाठी फटकेबाजी करतोय या घोडिवलीच्या मैदानावर. 19 चेंडू 11 धावांची गरज. फिरून मारला चेंडू, बघूया 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू सीमारेषेकडे जातोय, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय तिथे आणि 2 धावा मात्र मिळतात त्या पुन्हा एकदा योगेश पेंडकरला. पंचांचा 8 धावा पाहिजेत. हा घणाघाती प्रहार केला, हवे ते चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय पण चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही, झेल होऊ शकला नाही. 2 धावा मिळतात त्या योगेशला. या 2 धावांनी धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये किती धावा देतात बघायचं आहे. हा चेंडू सरळ जातोय तर स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ. क्षेत्ररक्षक अतिशय लेझी पद्धतीने हा चेंडू अडवतोय, तर त्याला माहिती आहे की 2 धावा सहज धावून पूर्ण करतील फलंदाज. त्यांना यानंतर दुसऱ्या फेरीचा एक सामना खेळावा लागेल. हा सामना जर जिंकला आणि हा सामना जवळजवळ मला वाटतं जिंकलेला आहे, तो अंकित करणारा गोलंदाज शकील, लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट गोलंदाजी करणार तो फलंदाज योगेशला. बॅकफुटवर जाऊन हा चेंडू कट केलाय, पडलाय. क्षेत्ररक्षक इंज्युअर झालाय की बघा जरा त्याला, आणि हा चेंडू सरळ जातोय तो सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. नावाजलेला असा गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज. हा चेंडू पुन्हा बॅकफुटवर जाऊन हा चेंडू कट केला. एकच धाव या चेंडूवर मिळणार योगेश पेंडकरने. प्रहार करण्याचा पहिल्या षटकामध्ये आपण सामन्याकडे वळूया. दुसरा षटक गोलंदाज दीपक याचा चेंडू बॅटची कड घेऊन जातो सरळ शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. 1 धाव. त्यानंतर सिंगल्सवर त्यानं आपलं लक्ष जास्त केंद्रित केलंय. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फक्त वळवला. 1 घेतली, दुसरी धाव, चित्त्याची दौड घेतली आणि 2 धावा धावून पूर्ण करतात. टाळ्या वाजून अंकित देवनावेचे सगळे सपोर्टर्स त्यांचं अभिनंदन करण्यात येतोय आणि मिडॉन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात येतोय. दीपक समालोचन कक्षाकडून दीपकचा हा चेंडू पुढ्यात टाकला होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुंदर खेळून काढला, चांगली रनिंग घेतली आणि आज नशीब बलात्कार आकाशचं 2च्या ऐवजी 3 धावा मिळतात त्या आकाश तारेकर आणि योगेश पेंडकर या जोडीला. म्हणून ते जमीनलगतचे फटके मॅक्झिमम त्यांनी आज खेळलेले आहेत. हाही चेंडू बॅटची कड घेऊन जातो शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. हवे चेंडू खेळण्यापेक्षा जमीनलगतचे फटके मारून मॅक्झिमम एका चौकारीच्या साह्यानं गोलंदाज शकीलचा हा चेंडू खरं तर स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे ढकललाय. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी धावते धोका होऊ शकतोय, परंतु यष्टीरक्षकाला असं वाटलं डायरेक्ट हिट होईल, परंतु चेंडू मात्र स्टंपला लागला. मारला कपिल पारवेनाचा सामना जिंकून दिला, परंतु अशा वेळेस ही धावसंख्या हानिकारक होऊ शकते, मोठी धावसंख्या ठरू शकते ते अंकित देवनावे संघाची. शकील योगेश पेंडकरचा झेल सुटला गेला आणि तिथे त्याला जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा भरपूर फायदा उठवत योगेश पेंडकर या खेळपट्टीवर रमलाय. आता षटकामध्ये शकीलनं मात्र कमबॅक केलंय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 धावा मला फक्त दिल्यात त्या शकीलनं. तो शकील डाव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय. अकुटपे चेंडू कट केल्या, चेंडू शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. योगेश पेंडकर मात्र एकेरी दुहेरी धावा घेतोय प्रत्येक चेंडूवर. समीरचा हा फुलटॉस चेंडू, खराब चेंडूला चांगली दिशा दिली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिळालेला हा चौकार. आता त्यांची जागा त्याने घेतलेली. गोलंदाज
समीरचा हा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून जातोय सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडू जिंकला क्षेत्ररक्षक हारला